श्री गणेशाय नमः। सद्गुरुनाथ सरकार की जय। अनुभव आल्यानं पुष्प 21। अशाच प्रकारची एक घटना मागे पुढे त्याच गावात घडली। 1972 साली, म्हणजे दुष्काळाची होरपळ, अत्यंत वाईट परिस्थिती, मजुराचे हाल तर सोडाच, परंतु शेतकरी जमीनदाराचे हालही सांगण्यासारखे नव्हते। त्यांनाही खडी फोडण्यास जावे लागत होते। 72चे साल म्हणजे खडीचे साल म्हणून प्रसिद्ध होते। गावाकडील 2 हरिजन मजूर माझ्याकडे काही मदत होईल या आशेने ते आले होते। ते म्हणाले, गुरुजी, तुम्ही गावाकडे येतच नाही। ग्रामीण भागात आमचे काय हाल आहेत, आम्ही तुमच्याकडे काही मिळेल या आशेने आलो आहोत। मला त्यांच्याबद्दल अगोदरच सहानुभूती होती। त्यांना 2-2 पायल्या ज्वारी अथवा गहू द्यावेसे वाटले। मी त्यांना माझ्या उधारीच्या दुकानदाराकडे घेऊन गेलो। दुकानदारास सांगितले, यांना 2-2, 4 पायल्या ज्वारी द्या, नसता गहू द्या। तो म्हणाला, उधार धान्य मिळणार नाही। मी म्हणालो, 10 दिवसावर एक तारीख आहे, तेव्हा सर्व उधारी देतोच। त्या उधारी बरोबर 10 दिवसात मी हेही पैसे देईन। तो म्हणाला, ते चालणार नाही। मी खजील झालो। त्यांना रिकाम्या हाताने परत पाठविणे मला अवघड वाटत होते। माझ्याजवळ आणीबाणीसाठी गंगाजळी म्हणून ठेवलेले 200 रुपये होते। ते काढून त्यांना 2-2, 4 पायल्या ज्वारी दिली। मला समाधान वाटले, त्यांना तर आनंद झालाच। तेवढे 4 दिवस सुखाचे जातील। पुढील महिन्याची 1 तारीख उजाडली, पगार झाला। त्या दुकानदाराची उधारी देण्यासाठी मी उधारीची डायरी घेऊन गेलो। दुकानदाराने त्याच्याकडे माझे खाते उघडले, हिशोब केला। डायरीपेक्षा 200 रुपये अधिक खात्यावर निघाले। 200 रुपये अधिक का? त्याने डायरी मागितली। मी त्याच्याकडे फेकली। 200 रुपये गव्हाचे 1 कलम अधिक निघाले। मी त्यास 10 दिवसापूर्वीची आठवण करून दिली। त्याने ती मान्य केली। चुकून झाले असे तो म्हणाला। मी म्हणालो, अशाने आमचे दिवाळी निघेल। त्याचे विश्लेषणही केले। तुझ्याकडे हायस्कूलचे शिक्षक, तहसील व कोर्टाचे कर्मचारी खातेदार आहेत। अशा लबाड्या केल्यास हे कसे टिकेल? तो मलूल झाला। सर्व उधारी देऊन मोकळा झालो। 3 दिवसानंतर दुकानाकडे पाहिले, दुकान बंद। मला वाटले तो खरेदीसाठी गेला असेल, पण 5व्या 6व्या 7व्या दिवशी बंदच। त्याचा भाऊ आमच्या हायस्कूलमध्ये सेवक होता। त्यास सहज विचारले, भावाचे किराणा दुकान बंद कसे काय? तो म्हणाला, दिवाळी निघाले। मला आश्चर्य वाटले। 3 दिवसात दिवाळी?
दिवाळी निघते चुकीच्या जगण्याने, पण हळूहळू ही फारच तातडी झाली. शक्यता आहे त्याने अनेक लोकांना फसविले असेल. मी शेवटचा असेल त्यामुळे तातडी वाटली असेल, पण चुकीचे वागल्याशिवाय हे घडत नाही. असो, पुणे येथील एक मुलगी, लग्नापूर्वी तिला प्राणायाम दिलेला. आता लग्न होऊन 7 वर्ष झाली. ती बाळाची प्रतीक्षा करीत होती. लग्न झाल्यावर पुण्यात मालकीचे घर झाले होते. आता कशाची तदाद नव्हती. मालक कंपनीत 70,000 पगारावर काम करीत होते. ती सुद्धा एका शाळेत शिक्षिका होती. तिलाही थोडाफार पगार मिळत होता. अभाव होता केवळ बाळाचा. तिच्या घरचे लोक निश्चित होते. तिच्या दिराला 2 मुले होती. यापैकी एखादा तिच्या पदरात टाकावा असे सर्वांना वाटत होते. ते तिला मान्य नव्हते. तिचे असे म्हणणे होते की एक मला बाळ व्हावे किंवा अनाथालयातून आणावे. आणखी 1 वर्ष प्रतीक्षा करून ती अनाथालयात गेली. ते म्हणाले मुलगी मिळेल, मुलगा नाही. ती म्हणाली मला मुलगीच हवी आहे. करारपत्रक तयार झाले. 4 महिन्यांनी बाळ मिळेल असे ते म्हणाले. तिने ही सर्व हकीकत मला सांगितली. मी योग्य केले असे सांगितले, परंतु मला शंका आली आणि मी तिला विचारले, तू समजा मुलगी घरी आणलीस आणि 4-6 महिन्यांनी तुला बाळ झाले, तर पहिल्या मुलाची तुझ्याकडून हेळसांड होईल का? ती म्हणाली नाही. मग मी माझ्या सख्ख्या बहिणीची कथा सांगितली. माझी बहीण फार दमदार आणि समजदार. तिला पहिल्यांदा मुलगी झाली. त्यानंतर 12 वर्ष मूल नाही. तिला वाटले मुलगा तर हवा आपल्याला, पण तो होत नाही. मुलासाठी आपल्या पतीचे दुसरे लग्न करून द्यावे. तिनेच त्यांना तयार केले व एक सुंदर मुलगी ही तिनेच शोधली. लग्न मंडप घरासमोर थाटला. लग्न लावले. वधूवराची भव्य मिरवणुकी तिनेच काढली. गावभर तिचे कौतुक झाले. पुढे 1 वर्षांनी तिला मुलगा झाला आणि हिला हेवा वाटला, आपणासही मुलगा व्हायला हवा. आणि 1 वर्षांनी हिलाही मुलगा झाला. आता हेवा दावा सुरू झाला. सारेच बिघडले. घराची शांतीही बिघडली. असे होऊ नये असे तिला सांगितले. ती म्हणाली, तुम्ही सूचना केली तसे मी होऊ देणार नाही गुरुजी. मग ठीक आहे असे मी म्हणालो. 2 महिन्यांनीच तिचा फोन आला, गुरुजी मलाच गर्भधारणा झाली आहे. मग मी म्हणालो, अनाथालयात जा आणि त्यांना हे सर्व सांग आणि पहिल्या मुलीसाठी केलेले करारपत्र रद्द करून घे. तिने तसे केले. तिलाही मुलगीच झाली. अनाथ मुलीचा आशीर्वाद वाटला. ती मुला इतकेच त्या मुलीवर प्रेम करते असे दिसते. अशा अनेक कथा, पण त्या सर्व सांगण्याची आवश्यकता नाही. आपण अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून MA, PhD
MPSC आदी उच्च पदवीधर व उच्चाधिकारी बनण्याची प्रेरणा दिली. समाजातील सामान्य माणसांना आर्थिक दिशा आणि गती देऊन गौरविले. त्यात आपलाही गौरव झाला नाही असे नाही, परंतु विरोधही झाला, हेही नाकारता येत नाही. सामान्यांचा विकास होतो तेव्हा राजकीय पदाधिकाऱ्यांना सामाजिक कार्यकर्त्याविषयी हेवा वाटतो, त्यांच्याविषयी तिरस्कार तयार होतो, त्यांच्या विरोधात ते अनेक योजना आखतात, तसा त्रासही देतात. त्रास झाला नाही ती गोष्ट वेगळी. आपण शिक्षक होतो, तेही शासकीय शिक्षक. त्याने केवळ विद्यार्थ्याचेच काम करावे, समाजाचे नाही असे त्यांना वाटते. शाळेत सुद्धा केवळ पुस्तकी अभ्यास घ्यावा. अभ्यासास पूरक उपक्रम, इतर उपक्रम घेऊ नयेत. पण यानेही शिक्षकाची प्रतिष्ठा वाढते. तो याही माध्यमाने समाजात प्रिय होतो, याचेही त्यांना वावडे. त्याची बदली दूर करणे हे त्यांचे राजकारण. एकदा माझीही बदली केज प्रशालेवरून मंजरत येथे प्राथमिक शाळेवर झाली म्हणण्यापेक्षा केली. मंजरत हे गाव राज्य रस्त्यापासून फार दूर आडवळणीला असल्यासारखे होते. तेथील मार्ग चिखलाचा, पक्के रस्ते नाहीत. गुडघ्या इतके पाय चिखलात घालून तेथे जावे लागते. एकूण हे गाव शिक्षा म्हणून एखाद्या शिक्षकास देण्यासाठी प्रसिद्ध होते. गाव तसे धार्मिक दृष्ट्या पवित्र व धार्मिक आहे. याला दक्षिणेकडील काशी असे म्हणतात. येथे मृत माणसाचे 10वा विधी केला जातो. पिंड करून श्राद्ध केले जाते. मी विनोद केला सहजपणे आणि म्हणालो, राजकीय लोकांचे पिंड करण्यासाठीच मला येथे पाठवले आहे. माझ्या विनोदाचे रूपांतर चहाडीत करून त्यांना सांगण्यात आले. त्यांना कारणच हवे होते. माझी बदली रद्द करण्यासाठी अनेक संघटना, त्यांनी बदली करण्यासाठी मोर्चा काढला. वकिली संघटना, कर्मचारी, जिल्हा परिषद संघटना, व्यापारी संघटना, जय भीम संघटना व त्यांचे नेते, सर्व पक्षीय संघटना रोज एक याप्रमाणे जात होते. काही विरोधक आक्रमक होऊ इच्छित होते. मी त्यांना मवाळ व्हा असे सांगत होतो. या सर्वांना ते उत्तर देत होते, गुरुजी आमचे श्राद्ध घालणार आहेत म्हणे. तेथे लोक म्हणायचे, समाज कोणत्याही पुढाऱ्याला शिव्या घालतात, ते मनावर घेतात का? मंजरत हे गाव श्रद्धाचे ठिकाण आहे, श्राद्धाचे ठिकाण आहे म्हणून ते सहज म्हणाले असतील. पण त्यांची ती वृत्ती नव्हे. पण ते कोणाचेच ऐकेनात. त्यांच्याविषयी आदर असलेले व माझ्याविषयी आपुलकी असलेले माझे मित्र म्हणाले, तुम्ही मंजरतला जाणार आहात काय? मी हो म्हणालो आणि ज्ञानेश्वरीतील एक ओवी सांगितली. माळिये जेवते नेले, तेवते निवांतची गेले, तया पाणिया ऐसे केले, हो आवे. ज्ञानेश्वरी. पाणी माळी जिकडे घेऊन जाईल तिकडे त्याने आनंदाने जावे. तसं बदली केली तिकडे जावे असे माझेही मत. ते म्हणाले, ही बदली नव्हे, बदला म्हणजे सूड आहे. चांगल्या शिक्षकाची बदली हा राजसत्तेचा दुरुपयोग आहे. राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता ही भारी असते. हे एकदा सिद्ध होणे आवश्यक आहे. हे काम तुम्हीच करू शकता, दुसरा कोणी करू शकत नाही.
आणि ते आव्हान मी स्वीकारले. सत्याग्रहाचे सर्व नियम मी पाळायचे ठरविले. पहिली गोष्ट, पहाटेचा गीतापाठ चालू ठेवायचा, जो शाळेत 200 विद्यार्थ्यास चालू होता. दुसरी गोष्ट, बदली करणाऱ्याविषयी आकस ठेवायचा नाही. प्रेम ठेवता आल्यास फारच चांगला प्रयोग होईल. तसे ते कठीण जाणार नव्हते. तसे विद्यार्थी अवस्थेत आम्ही एकाच शाळेत, मी 6वी आणि ते मॅट्रिक अशा अंतराने होतो. जेवण एकाच बोर्डिंग मध्ये जेवत होतो. मराठा बोर्डिंग बदलली. दोघांनीही जनता बोर्डिंग. एकाच हॉलमध्ये राहिल्यासारखे होतो. एकमेकांविषयी आदर होता. मी शिक्षक, तो पुढारी. परंतु मी दिसेल तिथे ते गाडी थांबवून रामराम करायचे. परंतु राजकारण भावाभावातच नव्हे, बाप लेकातही भेद पाडते. भेद हा राजकारणाचा स्वभाव धर्म आहे. तर मित्रामित्रात भेद का नाही होणार? त्यांनी राजकारणाचा आश्रय घेतला होता, मी अध्यात्माचा आश्रय घेतला होता. त्यांनी भेदाचा आश्रय घेतला होता, मी अभेदाचा समर्थक होतो. मला अजात शत्रू व्हायचे होते, त्यामुळे मला प्रेमभाव ठेवणे आवश्यकच होते. माझ्यासाठी ते कठीण नव्हते. विनोबाजींचे सानिध्य लाभलेला मी कोणा शत्रूचाही मत्सर करू शकत नव्हतो. याचा अर्थ मी सत्याग्रहास पात्र होतो. मी बदली रद्द करण्याचे प्रबोध बरोबर घेण्याचे ठरविले आणि तेही आवश्यक होते. गीतापाठाच्या नित्य नियमाने बदली रद्द होणार होती. जिल्हा शिक्षणाधिकारी बीड यांच्याकडून माझ्या हायस्कूलमधील शैक्षणिक कार्य सर्वांना परिचित होते. माझी बाजू घेऊन शिक्षणाधिकाऱ्याने बदली रद्द केल्याची ऑर्डर काढली. मला रिलीव्ह केले नव्हते, त्यामुळे रुजू करून घेणे अवघड नव्हते. सगळी शाळा ही माझ्याच बाजूने होती, त्यामुळे मी शाळेत नियमाप्रमाणे काम करू लागलो. 15 दिवस झाले, दुसरी ऑर्डर आली. गाव तेच, शाळा तीच. पुन्हा मी बीडला गेलो. शिक्षणाधिकाऱ्यांना भेटलो. ते म्हणाले, पहिली रद्द केल्याची ऑर्डर माझ्या सहीने होती. आता तुम्ही सीओना भेटा. त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनी त्यांच्या सहीने ती ऑर्डर रद्द केली. रद्द केलेली ऑर्डर घेऊन आलो आणि पुन्हा रुजू झालो. रुजू होण्याचा प्रश्नच नव्हता. पुन्हा कामाला लागलो. 3 आठवडे गेले असतील, पुन्हा एकदा ऑर्डर. तेच गाव, तीच शाळा. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा बीडला गेलो. माझ्या लक्षात आले होते, एक अधिकारी एकदाच रद्द करू शकतो. 2 अधिकारी झाले होते. त्यानंतर मी शिक्षण सभापतीकडे गेलो. ते म्हणाले, तुमची बदली होऊ शकते याचेच मला आश्चर्य वाटते. त्यांनी स्वतः ऑर्डर काढून शिक्षणाधिकारी व सीओच्या ऑर्डर रद्द केल्याच्या सह्या घेतल्या व रद्द केल्याची ऑर्डर दिली. तिथेच मी पुन्हा कार्यरत झालो. 1 महिन्याने पुन्हा 4थी ऑर्डर मिळाली. तेच गाव, तीच शाळा. माझा सकाळचा गीतापाठ चालूच होता. दुसऱ्या दिवशी मी बीडला गेलो. गीतापाठ घेऊन सकाळी 6 वाजता निघालो व 7:30 वाजता तिथे पोहोचलो. मला कोणीतरी सांगितले, डाक बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळुंके 10 वाजता येणार आहेत. मी त्याच दिशेने निघालो. मार्गात शिक्षणाधिकारी भेटले. ते म्हणाले, इकडे कुठे चालला आहात गुरुजी, एवढ्या सकाळी? मी म्हणालो, डाक बंगल्यावर उपमुख्यमंत्री येणार आहेत, त्यांना भेटण्यासाठी चाललो आहे. ते म्हणाले, त्यांना काही भेटण्याची गरज नाही, मी देतो पुन्हा ऑर्डर.
मी ठीक आहे असे म्हणालो आणि थोडं थांबून गेलोच उपमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी. ते मुंबईहून ठीक 10 वाजता आले. पहिली माझीच भेट. ते म्हणाले, काय काम काढले, नाव घेऊन. पुन्हा गुरुजी म्हणाले. ते केचेच असल्यामुळे त्यांची माझी चांगली ओळख होती. तुमचे बदली सत्र सुरू आहे हे मलाही माहीत आहे, परंतु सध्या आमच्या जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवडणुका 8 दिवसावर आल्या आहेत. तुमची बदली करणारा आमचा विरोधक आहे, त्यामुळे तो या निवडणुकीत अडथळे तयार करणार. निवडणूक झाली की 8 दिवसात आम्ही तुम्हाला परत घेणार, म्हणजे 15 दिवसात तुम्ही परत येणार, याचीही मी हमी देतो. तुमच्या बदल्या रद्द करण्यामध्ये सर्व अधिकारी पदाधिकारी यांनी कसोशीने प्रयत्न केले आहेत. फक्त एवढी वेळ तुम्ही हजर व्हा. आज्ञा पाळल्यासारखे होईल. मी शासनाने दिलेली आज्ञा पाळायला तयार आहे, व्यक्तीच्या नाही. 15 दिवस मी रजा घेईन. ते म्हणाले, फार चांगले, तुम्ही निश्चित राहा. ते हतबल आहेत हे लक्षात आले. मी येतो असे म्हणालो व तिथून बाहेर पडलो. परत येताना 12 वाजले होते. सकाळचे शिक्षणाधिकारी आठवले. त्यांनी ऑर्डर रद्द करण्याची हमी दिली होती. ऑफिसमध्ये गेलो, त्यांना भेटलो. त्यांनी कारकुनास ऑर्डर रद्द करण्याची ऑर्डर लिहिण्यास सांगितले. त्यांनी लिहून सर्वांच्या सह्या घेतल्या व माझ्या स्वाधीन केली. माझे काम झाले. मी दुसऱ्या दिवशी शाळेवर गेलो व कामाला लागलो. आणखी 1-1.5 महिना गेला. मी एक दिवशी शाळेवर गेलो. महिन्याच्या ट्रेनिंगसाठी अंबाजोगाईस गेलो होतो. ट्रेनिंग चालू होती. एक दिवस अंबाजोगाई येथे ट्रेनिंगची बातमी घेऊन एक व्यक्ती आला. गुरुजी, तुमची बदली झाली. मी म्हणालो, मंजरतला का? तो म्हणाला, तुम्हाला काय माहिती, तुम्ही करून घेतली का? मी नाही म्हणालो. गेल्या 4 महिन्यात ही 5व्यांदाची ही बदली आहे, तिथेच म्हणजे मंजरतला. त्यांना आश्चर्य वाटले. मग आता काय करणार? मी आजची रजा घेणार आणि संध्याकाळी ऑर्डर परत घेऊन येणार. मी तेथून बीडला गेलो. जिल्हा परिषद अध्यक्ष नवीनच होते. जिल्हा परिषदेची उलथापालथ झाली होती. नवीन झालेले अंबाजोगाईचेच अध्यक्ष भगवानराव लोमटे आले होते. त्यांना समक्ष भेटलो. ते म्हणाले, तुमची ऑर्डर बदलीची येणे शक्य नाही. त्यांनी शिक्षणाधिकाऱ्याला फोन केला. खंदारे गुरुजीची बदली झाली काय? ते हो म्हणाले. हो म्हणायला लाज वाटते का? मी तुम्हाला सांगितले होते खंदारे गुरुजींची बदली करायची नाही आणि त्यावर रेष सुद्धा मी मारली होती. हे खरे आहे ना? मग हे का घडले? माफ करा, चुकून मी चुकलो. मग त्यांना आत्ताच्या आत्ता दिलेली ऑर्डर रद्द केल्याची ऑर्डर द्या. तिथून पुढे आपल्या शब्दापुढे जायचे नाही, हे निक्षून सांगतो. मी ऑर्डर घेतली. केजला आलो, ऑर्डर दिली आणि त्याच दिवशी अंबाजोगाईस गेलो. या प्रकरणानंतर बदली सत्र संपले होते. राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता प्रबळ असते, त्याचा हा अनुभव होता.